नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण बॅकनेकची डिझाईन पाहणार आहे. तुम्ही थंबनेल वरती पाहणार आहे तसेच आपण डिझाईन करणार आहे. सर्वप्रथम मी हा बॅकनेक रेडी करून घेतलेला आहे अस्तर लावून. आता आपण मापे टाकायला घेऊया. शोल्डर करून गळ्याचं मापाची रुंदी टाकायची आहे. शोल्डर आपला 2 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिसळायचा आहे. 2.5 वरती मार्किंग करायची आहे आणि गळा उंची 9.5 आहे. 9.5 वरती मार्क करायचा आहे आणि बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपण सर्वप्रथम पानाचा शेप देऊन घेऊया. आपल्या थंबनेल मध्ये पानाचा शेप आहे तो आपण देऊन घेऊया. आता याच्याच पाठीमागून दुसरा एक शेप देऊन घेऊया सेम पानाचा. हे अंतर मी 1 इंचाचं ठेवलेलं आहे. हे बघा, सगळीकडून 1 इंचाचं राहिलेलं आहे. आणि आता आपण हे कट करून घेऊया. आपण गळा कट करण्यासाठी सर्वप्रथम खालच्या साईडने कट करून घेत आहे. सेंटरने दोन्ही सेंटर व्यवस्थित एकत्र करून कट करायचे आहेत. आता आधी आपण आतला शेप कट करून घेणार आहे. आता आपण दुसरा शेप कट करून घेणार आहे. आता आपण हा जो कट केलेला शेप आहे तो अजिबात फेकायचा नाही, बाजूला काढून ठेवायचा आहे. आता मी हे ओपन करून दाखवते तुम्हाला. हे बघा, असे 2 सेपरेट पार्ट झालेले आहेत माझे. आता आपण याला पहिली पाइपिंग करून घेऊया. ही रेडीमेड पाइपिंग कशी बनवायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. मी ही रेडीमेड पाइपिंग बनवून घेतलेली आहे. आता मी ही जॉईन करून घेते. आता इथे आपण कट लावून घेऊया. आणि या साईडला पलटी करूया. आणि या साईडने आपण एक शिलाई मारून घेऊया. आता ही शिलाई एकदम कडाने मारायची आहे. हे बघा, या पद्धतीने.
याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट रेडी करून घेऊया. दोन्ही पार्ट माझे रेडी झालेले आहे. आता आपण आतला पॅचचा पार्ट तयार करून घेऊया. आता मी ब्लाउज पीसचा काठ घेतलेला आहे. काठावरती ही एक जो आपण बाजूला ठेवला होता पॅच तो घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण मार्किंग करून घेऊया. ही गळ्याची साईड आहे. गळ्याच्या साईडने मी मार्किंग करून घेते सर्वप्रथम. आता आपण ही जी साईड आहे त्या साईडने जे दुसऱ्या साईडने अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे. सर्व 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 बाजूने हे बघा, सर्वीकडून तेवढंच अंतर ठेवणार आहे. आणि गळ्याच्या साईडला कमी कमी करत जाणार आहे. आता हा पॅच काढून घेते. हे बघा, याप्रमाणे मार्किंग दिसत आहे. तसं आपण कटिंग करून घेऊया. आता आपण हा पॅच कट केलेला हा पॅच आपण अस्तरवरही कट करून घेऊया. याच पद्धतीने आपण कॅनव्हासवरही कट करून घेऊया. आता आपण पायपिंग लावणार आहे गळ्याच्या साईडने. हे बघा, ही माझी गळ्याची साईडनी आहे. आपण इथून पायपिंग लावणार आहे. सरळ बाजूवरती सरळ ठेवलेली आहे पायपिंग मी. या पद्धतीने कडाने शिलाई मारायची आहे. आता आपण याच्यावरती सर्वप्रथम अस्तर ठेवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ना आपण कॅनव्हास ठेवणार आहे आणि कडाने शिलाई मारून घ्यायची आहे. याला आपण असं टर्न करणार आहे आणि जिथून आपली पायपिंगची शिलाई आहे त्या साईडने आपण शिलाई मारून घेणार आहे. नॉच द्यायचे आहेत.
आता हे पलटी करून घ्यायचं आहे. आता एक कडाने शिलाई मारायची आहे. एकदम पायपिंगच्या कडाने मारायची आहे. मी मारते तसं तुम्ही नखही मारू शकता किंवा प्रेसही करू शकता. तर मी शिलाई मारून घेते कडाने, एकदम कडाने मारायची आहे. आता आपला एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घेणार आहे. याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. आता आपण जे पॅच काढले होते ब्लाउजचे कट करताना जे साईडला ठेवले होते ते काढायचे आहेत आणि आता याच्यावरती मार्किंग करायची आहे ठेवून. या साईडला प्रॉपर ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. आता मार्किंग केलेली आहे. दुसरा पार्ट घेऊन आपण ब्लाउज पीसचा याच्यावरती या पद्धतीने सेट करायचा आहे. इथे तुम्ही पिनांचा वापर करू शकता सेट करण्यासाठी, जेणेकरून फिनिशिंग प्रॉपर येईल. आणि जे मार्किंग केलेलं आहे तिथून शिलाई मारायची आहे. हे बघ, कुठेही फुगा येता कामा नाही याची काळजी घ्यायची पॅचला. वरच्या साईडच्या पायपिंगच्या इथे कडाने शिलाई मारायची आहे. आणि हळूहळू आपली सेफ्टी पिन काढून ठेवत जायची आहे. आता हा एक्स्ट्राचा वरचा पार्ट आपण कट करून टाकणार आहे. आता आपण हा पॅच लावून पाहणार आहे. आपण जो लावलेला आहे तो पॅच बरोबर आलेला आहे का नाही हे बघा. या पद्धतीने आपण पॅच लावून बघायचं आहे. हे एकदम व्यवस्थित आलेलं आहे. याच पद्धतीने आपण दुसरीही साईड करून घ्यायची आहे.
आता मी काठाचा एक तुकडा कापून घेतलेला आहे, जो आपल्याला मध्ये जॉईन करण्यासाठी लावायचा आहे. सर्वप्रथम आपण वरच्या साईडने शिलाई मारून मी उलट सरळवरती सरळ ठेवलेला आहे आणि एक शिलाई मारून घेत आहे. आता हा कपडा आपण पलटी करून घेणार आहे. एक कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा कापड आपण आता कट करून घेऊया. आता दोन्ही पॅच आहेत ते एकमेकांच्या इथे ठेवून घेऊया. हे बघा, आता हा पॅच आपण या पद्धतीने सेट केलेला आहे. तिथून आपण सिक्युअर करून घ्यायचा आहे पेनांच्या साह्याने, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला सोपे जाईल. हे मी पिनाने सिक्युअर करून घेतलेले आहे. आता आपण याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे. सर्वप्रथम आपण खालच्या साईडने हे दोन्ही जे ओपन आहेत पाइपिंगचे ते जॉईन करून घेणार आहे. शिलाई मारता मारता आपली पिन काढून घ्यायची आहे आपण. या पद्धतीने आपला पॅच दिसत आहे. आता याच्यावरती टक्सची उंची करून टक्सची मार्किंग करून टक्स मारून घ्यायचे आहे. आता आपण इथे या साईडने असं मार्किंग करून घेणार आहे. जेणेकरून तो पॅचचा वर्क आपल्याला दिसेल. हे मार्किंग आपण या साईडने या पद्धतीने करून उठवणार आहे दुसऱ्या साईडला. आता आपण जी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती आपण हा काठ बसवून घेणार आहे. हे बघा, त्यासाठी सर्वप्रथम काठाला मी आतल्या साईडने पाव इंच मोडलेला आहे आणि वरच्या साईडने पण पाव इंच मोडणार आहे. हे बघा, या पद्धतीने या साईडने ठेवून आपण कडेने शिलाई मारायची आहे. कडेने शिलाई मारत घ्यायची आहे आणि पूर्ण शेप द्यायचा आहे जसं आपण मार्किंग केली आहे त्या पद्धतीने. जे मार्किंग केलं आहे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे.
हे बघा, या पद्धतीने आपले एक साइडचा पॅच अटॅच करून झालेला आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही साइडचा अटॅच करणार आहे. या पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.